बँकेच्या वसुली एजंटची दादागिरी आता चालणार नाही. आरबीआयचा मोठा निर्णय. बँकेचे कर्ज थकले की वसुली एजंटकडून येणारे धमकावणारे फोन आणि दारात येणारे गुंड आता त्रास थांबणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्ज वसुलीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी अत्यंत कडक नियमावलीचा मसुदा जाहीर केला आहे. वसुली करा पण माणुसकी सोडू नको, असा थेट संदेश आरबीआयने बँकांना दिला आहे. गेल्या काही वर्षात डिजिटल बँकिंग वाढले असले तरी वसुली एजंट्सकडून कर्जदारांना होणाऱ्या त्रासाचा अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. अनेकदा कर्जदारांच्या नातेवाईकांना फोन करणे, सोशल मीडियावर बदनामी करणे आणि अवेळी घरी जाऊन गोंधळ घालणे असे प्रकार घडले आहेत. होणारा त्रास लक्षात घेता आरबीआयने आता दुरुस्ती निर्देशाचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. नवे नियम. वेळेचे बंधन. वसुली एजंट आता कधीही फोन करू शकणार नाहीत. त्यांना फक्त सकाळी 8 ते संध्याकाळी 7 या वेळेतच संपर्क साधता येईल. संवेदनशील प्रसंगी फोन करणे मनाई. लग्न, सण किंवा कुटुंबात शोक असताना एजंटला फोन करता येणार नाही. प्रथम सुनावणी मग वसुली. जर ग्राहकाने बँकेकडे तक्रार केली असेल तर त्या तक्रारीचे निवारण होईपर्यंत बँकेला ती केस वसुली एजंटकडे सोपवता येणार नाही. गोपनीयतेचा आदर. कर्जदारांच्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा सहकाऱ्यांना फोन करून त्याची बदनामी करणे आता कायदेशीर गुन्हा ठरेल. आता प्रत्येक बँकेला आपल्या अधिकृत वसुली एजंटची यादी वेबसाईट आणि ॲपवर जाहीर करावी लागेल. त्यामुळे तोत्या एजंटची भीती राहणार नाही. तसेच एजंट आणि ग्राहक यांच्यातील प्रत्येक कॉल रेकॉर्ड करणे आणि त्याचा तपशील बँकाकडे असणे अनिवार्य असेल. कर्ज फेडण्यास अडचणी येत असल्यास ग्राहकांचे समुपदेशन करणे ही आता बँकेची जबाबदारी असेल.